त्याला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आता मी मीटिंग ठेवली आहे. ज्यांना मोफत पंचतत्व चिकित्सा घ्यायची आहे आणि ज्यांना द्यायची आहे अशांसाठी सुद्धा. कारण बघा, 1 आणि 2 नोव्हेंबरला हा कोर्स झाला सुदर्शन पिरॅमिड मध्ये, की पंचमहाभूते तत्वे जीवनातील आरोग्य व इतर फायद्यांसाठी. तर श्वास जो असतो त्या श्वासातील तत्व ओळखून आपण सगळ्या ज्या काही कामं करतो, गोष्टी करतो, त्यांना शतपटीने फायदा मिळवू शकतो. पण आरोग्यासाठी सुद्धा या तत्वांचा खूप उपयोग आपण शिकलेलो आहोत. काही गोष्टी राहिलेल्या आहेत. तर त्या थोड्याशा मी आज घेणार आहेत. चिकित्सा ज्यांना मोफत घ्यायची ते कोणी नाही, शिकलेलेच सगळे आहेत. फक्त 1-2 व्यक्ती दिसत आहेत. तर आता हे जे आहे, तर कुठल्याही आजारावर जी मात होतीये ती या पंचतत्वांनी ब्रह्मांड बनलेलं आहे. पृथ्वी, आकाश, जल, वायू, अग्नी आणि आपलं शरीर सुद्धा या पंचतत्वांनी बनलेलं आहे. म्हणून कुठलाही रोग झाला तर आपण तत्व बिघाड काढायचंय. उदाहरण मी घेतेय सगळ्यांना समजण्यासाठी, की गुडघेदुखी आहे. आता 10 लोक बसली आहेत गुडघेदुखीची. तर इथे आजार महत्वाचा नाही, की गुडघेदुखी कोणत्या तत्वाच्या बिघाडामुळे झाली आहे. समजा कोणाची पृथ्वी तत्वानी झाली आहे, तर पृथ्वी तत्वाला कोणतं कंट्रोल करणार आहे? वायू करणार आहे. मग वायू द्यावा लागतो हातावर. पण प्रत्येकाचं जरी पृथ्वी तत्व बिघाड झाला असेल, तर प्रत्येकाला वायू जरी दिला, तरी कुठं तो हिरवा रंग लावायचा आहे, तो वेगळं वेगळं ठिकाण असू शकतं. म्हणजे इथे चिकित्सा तत्व बिघाडाने ते आहेच आहे. पण बाकीच्या गोष्टींनी कुठल्या अवयवर, कारण आपल्या हातांवर सगळे अवयव आहेत, तसेच तळपायांवर सुद्धा आहेत. तर पंचतत्वावर आपण ह्या हातावरच्या अवयवांचा फायदा घेतो. मग गुडघेदुखीसाठी देतोय, तर कोणाला पृथ्वीनी बिघाड झालेला असतो, कोणाला आकाशाने झालेला असतो, कोणाला जलनी. मग हे सगळं पत्रिका जसं बघतो तसा तो फॉर्म भरावा लागतो. मी आता मराठीत फॉर्म केलाय आज, आणि तो सगळ्यांनी इथून पुढे भरायचा आहे. तर त्या फॉर्म मध्ये पहिले जे क्वेश्चन्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आता हे पंचतत्व, वैदिक पंचतत्व आरोग्यम सेवा संस्थान, ही जी संस्था आहे, तिचं आहे वेदिकपास.com. तुम्ही वेबसाईट लिहून घेऊ शकता. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःच्या चिकित्सेला फॉर्म भरू शकता. कारण आपल्याकडं चिकित्सक कमी आहेत, किंवा आपण सगळ्यांना देत नाही. ध्यान साधक असेल तर आपण देतोय. तर तुम्ही आता जे व्हिडिओ बघतील, किंवा तुमच्यापैकी सुद्धा ज्यांना इकडे जायचंय संस्थेकडे, त्यांनी संस्थेला जाऊन तिथे ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर ही वेबसाईट लक्षात घ्या. आणि तिथे त्यांचा व्हॉट्सअप मिळतो, फॉर्म सुद्धा मिळतो. तर हे वेदिकपास.com वर जायचं आणि सगळं बघायचं. तर या ह्याच्यामध्ये आम्ही तिघी चौघी शिकलो, आणि त्यांच्याप्रमाणे शिवसर्वोदयामध्ये जे श्लोक आहेत त्याप्रमाणेच मग मी आता तुम्हाला सांगत आहे. तर हे जे आपल्याला माहितीये, की वात कशाने होतं, प्रश्न विचारले होते तिथे, लिहून घ्या. नुसतं मीटिंगला कशालाही नुसतं येत जाऊ नका. ध्यानाला सुद्धा माझ्या वही पेन घेऊन बसत जा. ध्यान करणं महत्वाचं नाहीये, लक्षात घ्या. तर वात कशाने होतो, तर आकाश आणि वायू तत्व बिघाड झाला की वात होतो. मग आता आपल्याला तर आपण तत्व बिघाड काढणारच आहोत. पण वात पित्त कफ आपल्या या आयुर्वेदिक परंपरा आहेत. त्यानुसार जर आपल्याला कळते आपली वात प्रकृती आहे, तर आकाश आणि वायू बिघाड आहे, लक्षात ठेवायचं. कफ कशाने होतो, तर कफ बघा, मिट्टी म्हणजे हे आपण जे म्हणतो मूलाधार तत्व, भूमी तत्व आणि पाणी, जल, ह्यानी कफ होतो. आणि मग पित्त कशाने होतं, तर जल आणि आग्नी होत. मग हे आपल्याला कळतं आपली प्रकृती वात आहे का पित्त आहे का कफ आहे. म्हणून आपण पहाटे उठतो. सगळ्यात मी का म्हणते की ध्यान साधकांना आपण चिकित्सा द्यायची, का तर स्वतः काहीतरी करा. पहाटे उठणे आणि वात पित्त कफ बॅलन्स व्हायला लागतात. ध्यानाने सुद्धा होतात. म्हणून सकाळी पहाटे आपण 4:30ला उठतोय, पहाटेचं ध्यान करतोय. जसं आपलं वय वाढत जातं तस तसं आपण पहाटे लवकर उठणं फार गरजेचं आहे. म्हणून मग हे आपोआप बॅलन्स व्हायला लागतं. आता बघा, प्रत्येक आपण मुद्रा करतोय आणि आता आपण मुद्रांचा वापर वाढवणार आहोत आपल्या ओंकार ध्यानातून आणि प्राणायामातून. मी त्या दोघींना सांगितले मुद्रा घ्यायच्यात. म्हणून मुद्रा, आता मुद्रांमधनं जास्त पण हिलिंग करणार आहोत. कारण सध्याची जी ऊर्जा वाढीस लागलेली आहे ती आपल्याला मुद्रांनी खेचता येत आहे.
म्हणून हस्तमुद्रा करतो, कारण बोटांमध्ये सगळी तत्व आहेत. तर आपल्याला माहितीये करंगळीमध्ये जलतत्व आहे, त्याच्या शेजारी पृथ्वी तत्व आहे, आपलं मधलं बोट आकाश तत्व. काही लिटरेचर प्रमाणे हे अग्नी पण आहे, पण इथे आपण आकाश गृहीत धरले. आणि मग अंगठा अग्नी धरले आणि मग त्याच्या शेजारचं एअर. मग ही तत्व लक्षात आली बोटांवर, तर या बोटांच्या मुद्रांनी आपण तत्व बिघाड दुरुस्त करू शकतो. म्हणून ओंकार ध्यान किंवा प्राणायाम जॉईन कराच. मी म्हणते नोव्हेंबर महिना या दोन पैकी एक वर्ग प्रत्येकाने जॉईन करा, कारण पहाटेचं ध्यान नाहीये. फोकस द्या दोन्हीपैकी एक वर्ग करण्यावर. तुमचा तुम्ही ठरवा कोणता करायचा. अर्धा तास आहे, फी अतिशय कमी आहे. 250 आणि 500 रुपये. तिथे एक आठवडा जरी बुडवणार असेल तर त्याच्यात विचार करायची काही आवश्यकता नाही. तर इथे हे बोटांनी तत्व बिघाड दुरुस्त करू शकतो, मुद्रांनी. पण बोटांच्या खालचा जो काही पंजा आहे त्यात सुद्धा ऑर्गन्स आहे, तर तिथे आपण तत्व घ्यायचे. तेच शरीर आपल्या घरातही असतं. घरातही प्रत्येक कोपऱ्याची तत्व असतात. मग आपण कुठं डोकं करून झोपतोय, आपलं कुठं काय आहे. आता बघा इथे एअर तत्व आहे ना, आपण पाणीच ठेवत असेल, पाण्याची टाकीच असेल. इथे अग्नीच आहे, अग्नीच्या कोपऱ्यात आपण पाणी, सगळं विझतं आणि आपल्याला तत्व बिघाड होतो. त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं. आता शरीरावर सगळे अवयव आहेत बघा, मधला भाग किडनीचा आहे, तर मूत्राशय इथे आहे. हे आतडी, लहान आतडी, मोठी आतडी इथे आहे. त्यामुळे रंग ज्या वेळेला घ्यायला लागतो, इथे मस्तिष्क आहे, हा सगळा स्पाईन आहे अंगठ्याचा. बघा हा मस्तिष्क आणि हे सगळं स्पाईन. मग हे सगळं इथे दाबून सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येतात. शैलजा मॅडमनी दाब बिंदू घेतलं होतं. मी पण आता पुढचा कोर्स आपला दाब बिंदूकडे जायचे आपण हळूहळू. अॅक्युप्रेशर टाईप, अॅक्युप्रेशर वेगळं, दाब बिंदू म्हणजे नुसतं आपल्याला असे दाब द्यायचे. त्यांनी सुद्धा आपण ठाकठीक होऊ शकतो. तर इथे आपल्याला हे रंग घ्यायचे. तर जे काही अवयव आहे त्याप्रमाणे आपण रंग घेतो. आपण पायाला नंतर जाणार आहोत. पाय आपण दाबबिंदू मधनं शिकू, नाही तर बघू कसं. आपण आता हातानेच कंट्रोल करणार आहोत. तर ते पंचतत्वानी आपण कंट्रोल करणार आहोत. तर आता हे सगळे चार्ट रेडी करून तुम्हाला दिलेले आहेत. हा माझा चार्ट आहे, मी कोर्स करतानाचा केलेला. तर हा चार्ट तुम्हाला दिलेला आहे आता कोर्समध्ये. म्हणजे जर बघितलं तर जल उदाहरण घेऊ आपण. तर ज्याचा आपण काय करतो, तुम्हाला जे क्वेश्चन्स देतो त्याप्रमाणे आपण तत्व बिघाड काढतो. एकदा तत्व बिघाड कळला, जल तत्व बिघाड झालाय, तर कंट्रोल पृथ्वी तत्वाने देणार आहे, म्हणजे पिवळा रंग देणार आहोत. म्हणून एकमेकांचे रंग एकमेकांना लागणार नाहीत. म्हणून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरल्यानंतर आता समजा तुमचं बर्थ डेट आहे, तुमचं वय आहे, सोप्पं घेऊयात, वय आहे. वय 60+ असेल तर तुम्ही जलतत्वात आहात, म्हणजे जलतत्व बिघड आहे. तुमचं वय आता 37 ते 48 आहे, म्हणजे तुम्ही पृथ्वी तत्व तुमच्यावर अंमल करतोय. तुमचं वय एवढं आहे, एवढं आहे, एवढं आहे. तुम्हाला लगेच त्या कॉलमनुसार तत्व बिघाड कळतो. वयाचा तत्व लिहायचा आहे, जन्माच्या वेळेनुसार तत्व लिहायचंय, बर्थ डेट प्रमाणे तत्व लिहायचंय. हे सगळं शिकून झालंय तुम्हाला. आवडतंय काय, खायला काय आवडतंय, खट्ट आवडतंय, मग वायुतत्व आहे तुमचा परिणाम अंमल. मग वायुतत्व जास्त झालं असेल किंवा कमी झालं असेल, पण वायुतत्व बिघड आहेच आहे. खट्ट आवडते म्हणजे नमकीन आवडते, समोसे भजे वडी, जलतत्व बिघड आहे. तुरट आवडतंय, चटपट आवडतंय, आंबट आवडते, आकाश तत्व. गोड आवडते, पृथ्वी तत्व बिघाड. म्हणून मग काय आवडतं, कोणता रंग आवडतो, हे प्रश्न आहेत आणि प्रत्येकावरून तत्व बिघाड येतो. त्या प्रत्येक फॉर्मचा जो काही आहे पॉइंट, त्यानुसार तत्व लिहा, तत्व लिहा, हे पर्यंत तुम्ही सगळं केलेलं आहे. तुमचा कुठल्या महिन्यात जन्म झालाय त्यानुसारही तुम्ही कुठल्या तत्वाखाली अंमल होतो ते आपण काढतोच. पण इथे हे बघायचं नाहीये, कारण अधिक इयर असतं, त्यानुसार तुम्ही ते पंचांगच वापरून काढायचे. हे कशासाठी वापरायचंय, तर आत्ता बघा, आत्ता काय चालू आहे, हे कार्तिक महिना चाललाय, म्हणजे आता हा जलतत्व बिघाड सगळ्यांना कारण देतोय. जलतत्व बिघाड सगळ्यांना त्रास देतोय. मग कोणाला सर्दी होईल, कोणाला काही झोप येणार नाही रात्रीची. जलतत्वाचे सगळे जे गुण आहेत, भीती वाटेल, गंभीर बनणार, चिडचिड होणार, कमजोर, विकनेस येणार, म्हणजे या तत्वांचं हे सगळं घडणार. तर म्हणून आता आपला महिना कार्तिक म्हणजे जलतत्व बिघाड सुरू झालाय. म्हणजे पिवळा पृथ्वीचा कलर त्या भागावर, त्या अवयवावर घेऊन आपण हील होणार आहोत. तर आता जलतत्व बिघड झालाय, तर अवयव मूत्राशय आहे किंवा युरिनरी ब्लाडर आहे. मग पिवळा रंग इथे घ्यायचा आहे. मग मूत्राशयावर घ्यायचा का युरिनरी ब्लाडरवर घ्यायचा ते मी सांगते.
पण एवढं तर सगळ्यांनी काढून झालेलं आहे. आता प्रत्येकाचं काही आता सगळ्यांना कार्तिक चाललंय म्हणून सगळ्यांचा जलतत्व बिघड झाले असं काही नाहीये. आपल्याला प्रायोरिटी दिली. आता प्रश्न सुद्धा मी प्रायोरिटीने लिहिले. त्यामुळे तुम्हाला आधी प्रायोरिटी एक काय येते त्याप्रमाणे रंग द्यायचा आहे. मग ही प्रायोरिटी काय आत्ता पिरियड कुठला चाललाय ती बघायची आणि ते देऊन पाहिजे. सगळ्यांचं काही आत्ताच्या सीझन नुसार झालेलं नसतं. वेगळी वेगळी कारण आहेत ती काढावी लागतात. आता इथे वेळा सुद्धा आहेत. आता बघा रात्री समजा हाताला मुंग्या येत आहेत. मग कोणत्या वेळेस मुंग्या येत आहेत? दुपारी 3 ते 5 सुरू होतात का रात्री 1 ते 3 याला येऊ सकाळी बघा रात्री इथे 9 ते 11 3 ते 5 1 ते 3 इथे सगळं नाही अजून आहे खाली. मग त्या वेळेनुसार तिथे मला त्रास होतोय तर तो तत्व बिघाड आहे. म्हणून तुम्हाला वेळेनुसारही कधी दुखतंय, कधी खुपतंय, कधी काय होतंय ते बघावं लागणार आहे. लगेच प्रश्नांची उत्तरं येत नाही. म्हणून मग तुम्ही 2 दिवस ऑब्झर्वेशन मध्ये काढले पाहिजे. कारण पहिले 1-2 प्रश्न आहेत ना, पहिले 2 प्रश्नांची उत्तरं जर छान लिहिली तर लगेच डे 1 ला तुम्ही हील होणार आहात. म्हणून 2 दिवस लांब ऑब्झर्वेशन करायला. म्हणजे 7 ते 9 दुखतंय का 5 ते 7 दुखतंय. आपण असं म्हणतो असं काही नाही, असं काही नाही. नेहमीच दुखतं असं नसतं. जास्त कोणत्या वेळेला दुखतं? 7 ते 9 ला दुखतं का 5 ते 7 ला दुखतं? हे काढलं पाहिजे ना. तर इथे सगळं आहे ना तुम्हाला. कारण वेळेनुसार प्रत्येक अवयवांमध्ये ऊर्जा असते. या 2-2 तासाला अवयवातली ऊर्जा बदलते. तर इथे सगळं आहेच आहे. हे सगळं दिलेलंच आहे तुम्हाला. तर आता बघा हातांवर रंग घ्यायचे. ठीक आहे? तर आता इथवर कोणाला शंका आहे सांगा? इथवर कोणाला शंका आहे का? हातावर रंग घेताना तुम्हाला जो रंग दिलाय, तोच रंग तुम्ही तसाच लावायचा आहे. मग कसं बघायचंय? तुम्ही अंडाकृती दिला तर संपूर्ण लावता. बघा ना 2 बोटांच्या खाली आहे. हा चॉकलेटी दिला तर बरोबर करंगळीच्या खाली आहे. हा पिवळा दिला तर या लाईनला आहे, या लाईनला आहे. जरा काहीतरी बघा लहान मुलं सुद्धा व्यवस्थित काढतात, पण तुम्ही घेत नाही. हिरवा दिला तर बरोबर या पेराच्या या लाईनच्या खाली आहे. या लाईन पासून तो सुरू होतो. या लाईनच्या काय मोठे भदाडे काढून ठेवतात. काही अगदी छोटे काढतात. आता बघा पिवळा दिला तर मनगटाच्या खाली जायला पाहिजे नाही. लाल दिला तर हा पूर्ण 4 बोटांना यू आलेला आहे. निळा दिला यू शेप तर या 2 बोटांना यू आलेला आहे. ही जर लाईन दिली तर पूर्ण अशी कडेनी इथवर मनगटाच्या खाली आली आहे. इथवर आलेली आहे. तर हे महत्वाचं बघून रंग घ्यायचे. आणि हा जो रंग दिल तोच घ्यायचा आहे. कुठं लावायचा आहे? पिवळा इथे आता पिवळा रंग आला. इथे आला का इथे आला? हे कसं ठरवायचंय देणाऱ्यांनी? देणाऱ्यांनी सांगायचंय बाबा तुझं कुठं दुखतंय बघ. इथे दुखतंय का इथे दुखतंय? मग इथे दुखत असेल तर इथे घ्यायचंय. इथे दुखत असेल तर इथे घ्यायचंय. आणि दोन्हीकडे दुखतच नाहीये तर कुठेही घ्या मग. आणि दोन्हीकडे दुखतंय तर जास्त दुखतंय तिथे घ्यायचं. मग डाव्या हाताला घ्यायचं का उजव्या हाताला घ्यायचं? काही ऑर्गन डाव्या हाताला पण आहे. आता हे बघा हे सगळे डाव्या हाताला पण आहेत. मग डाव्या हाताला घ्यायचंय आधी महिलांनी तरी. आणि डाव्या हाताला नाही झालं तर मग उजव्या हाताला. एका वेळेला दोन्ही हातावर घ्यायचे नाहीत. आता कोणाला शंका आहे का इथवर सांगा? कोणाला शंका आहे का? मॅडम, बोला. आवाज नाही महिलांनी येते डाव्या तुमचा. हाताला मग पुरुषांनी उजव्या हाताला असं आहे का? हा साधारण तसं करून महिलांनी बघा. डाव्या हाताला घ्यायचा. अच्छा. मी आणि आता तुम्हाला पुरुषांनी सांगितलंय ना, उजव्या हाताला आता असं आहे ऐका का? तुमचं नेटवर्क नाहीये मॅडम. आता मी तुम्हाला सांगितलंय ना, शक्यतो ते बघा. पुढे मी रेकॉर्डिंग बंद करून डिटेल देणार आहे. आता शंका आहे का ते डाव्या हाताला ते उजव्या हाताला ते सांगणार आहे मी चिकित्सकांना. आता झालं का तुम्हाला? कारण मग काय सांगितलं हो. की लोक स्वतःच खरं करतात. कोणाला शंका मी रेकॉर्डिंग बंद नाहीये. करते आणि आता आता घेणार आहे नाही. ल्यावर काहीच जाणवलं नाही कारण झोपेत गेल्यामुळे असावं बहुतेक. पण हम्म. आज मला पुन्हा सकाळी असं वाटलं की मला थोडंसं मळमळतंय तर मग काय करू म्हणून हा मी आत्ता आता आता बघा लावला नाहीये. सुलभा मॅडमनी छान प्रश्न विचारलाय. महत्वाचे प्रश्न आहेत हे. मी आता चिकित्सकांनाही सगळं सांगितलं नाही का तर हे डेंजर आहे. कलर लावणं हे डेंजर आहे. तुम्हाला वाटतं तेवढा खेळ नाहीये. तुम्ही लावल्या क्षणी चक्करही येईल, वॉमिटिंग होईल. कारण तत्व येते तत्व. वाटतंय तेवढं सोपं नाहीये. एका 5 मिनिटात तुम्ही हील होणार आहात. लावायच्या आधी सुद्धा हील होणार आहे लक्षात घ्या. तुम्ही ज्या वेळेला ठरवता मी आता पंचतत्व घेते त्यावेळेला सुद्धा हील होता.
इतकं हे पॉवरफुल आहे. आणि नुसतं तुम्ही शारीरिक त्रासावर हील होणार नाही, तर घरातले तुमचे संबंध, बाकीच्या समस्या या सुद्धा दुरुस्त होणार आहे. कारण तत्वच आहे ना शेवटी. जसं आपण मूलाधार तत्व बघितलं, भूमी तत्व, ते जर कमी असेल, बिघडलेलं असेल, तर पैसाच येत नाही. हवा तेवढा पैसा मिळत नाही. मग ज्याला तुमचं भूमी तत्व, पृथ्वी तत्व बॅलन्स होणार आहे 5 मिनिटात रंग लावून, त्यावेळेला पैसा पण तुम्ही अट्रॅक्ट करणार आहे. इतकं हे जबरदस्त आहे. मग यामध्ये लावताना महत्वाची काळजी, आणि सगळेजण लाईट घेतात चिकित्सक, तुम्हाला तुमच्या जबाबदारीने अर्धा तास 1 to 1 फोनवरच द्यायचा आहे. तुम्ही ग्रुपवर वाट बघतच बसायची नाहीये, कधी येतोय हात लावून आणि कधी काय होतंय. आणि घेणाऱ्यांनी सुद्धा अंडरटेकिंग फॉर्म पहिल्यांदा द्यायचा आणि देणाऱ्यांनी सुद्धा अंडरटेकिंग फॉर्म द्यायचा. काही झालं तर तुमच्या जबाबदारी, कारण तुम्ही सूचना बाळगा. लावलं रे लावलं, काय झालं? आता सुलभा मॅडमना मळमळ झाली, कितपत झाली मळमळ बघा ना. काही वेळेला दोष बाहेर पडतात, जसं की तुम्ही सर्दी कंट्रोल करताय, तुम्हाला फुरफुरतंय, पाणी झालंय, तुम्ही घेताय, तर टप 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 नाकातनं पाणी गळणार आहे. मग मला त्रास झालं, मला त्रास झालं, माझं डोकं भरून आलं आणि बंद केलं आणि धुतलं, असं नका करू. ते बाहेर येतंय, लक्षात घ्या. मग बघा ना ते जास्त होतंय का काय होतंय. होमिओपॅथी सुद्धा बघा, आधी लक्षणं बिघडत वाढत, हम्म. आपल्या दिवा जवळचा दिवा हे सुद्धा विजताना फडफड फडफड करतो आणि मग विजतो. मग हे बघितलं पाहिजे थोडस आपल्याला काय होतंय. एक थोडस वॉच अँड ऑब्झर्व करा आणि मग लगेच पाणी लावा. जर वाटतंय की नाही बाबा हे वाढतच आहे, तर मग पाणी लावा. मग पाणी लावलं आणि रंग राहिला. आता मी आज घेतलाय मुद्दाम मीटिंगला येताना, म्हटलं तुम्हाला दाखव, हा खाली आला पाहिजे पिवळा. तर हा जर पाणी लावलं आणि रंग गेला नाही तरी चालतं. रंग जायला पाहिजे असं काही नाही, नुसतं पाणी लावायचं. आणि पाणी लावलं की इफेक्ट कमी होतो. मग हे केलं पाहिजे. आता मळमळते, सुलभा मॅडमना मळमळते, त्यांनी लिहिलं लगेच, मला मळमळलं, रात्री झोप उशीर आली, आणि कॉन्स्टिपेशन वर घेतलं होतं. कॉन्स्टिपेशनचं काय झालं ते लिहिलंच नाही. जनरली आता सुलभा मॅडम नाही आहेत तशा, पण बाकीचे लोक आहेत तशी, निगेटिव्ह आहेत. बाकीचे लोक ना निगेटिव्हच फोकस करतात, माझं हे झालं आणि माझं ते झालं. मी आताच शिवसरोदयाला सांगितले, तुम्ही ब्रह्मांडात ते टाकताय. संकल्प पेरणी म्हणजे काय नुसतं लिहिणं नाही, तुम्ही ब्रह्मांडाला काय देता तेच उगवणार आहे. तुम्ही लिहिताय माझं वाढलं, झालं संपलं, तुम्ही निसर्गाला सांगून टाकलं माझं वाढलं. म्हणून निगेटिव्ह माणसांना तर वाढतच, फरकच पडत नाही आणि मला पडणारच नाही. पहिल्या ह्याला खूप फरक पडला, त्यामुळे मी नाही ताबडतोब ऐका ना, ह्याच्यावर घ्यायचं ठरलं. ऐका तुम्ही तर हे तुम्ही लिहिलंच नाही की काय झालं. मग मी विचारलं कॉन्स्टिपेशनचं काय झालं बोला. मग त्या म्हणाल्या कॉन्स्टिपेशन मध्ये सुधार वाटला, थोडा का होईना. हम्म. म्हणजे इफेक्ट ते दिलेलं आहे. मग मळमळणं मे नॉट बी फ्रॉम दॅट कलर. मळमळणं जे झाले सगळं जे काय होईल ते कलरनीच होईल असं काही नाहीये. हम्म. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. येस. हे कोइन्सिडन्स असू शकतात, म्हणून चेक करायचं. मग काल रात्री मळमळलं, ठीक आहे, आता आज मळमळणारच आहे, कारण पोटात काहीतरी झालं असू शकतं ना. म्हणून उद्या ओके. बघा, लावू नका ना, मग आज गॅप घ्या ना. हो, आज मी तोपर्यंत मगाशी मग धुवून मग टाकलाय. तुम्ही ग्रुपला सांगितलं पाहिजे, मी जरा वॉच अँड ऑब्झर्व मध्ये बस. ओके. मग लिहू नका मळमळ बेमळ, कारण ना निगेटिव्ह लोक असतात, तर ते लोक अरे बाबा मला पण मळमळतंय. आणि या ऊर्जा अशाच असतात, लागण करतात सगळ्यांना. तुम्ही ओके. मळमळ लिहिलं की बाकीच्यांना मळमळच होणार आहे, लक्षात घ्या. ओके. आपण काय पेरतो ग्रुपवर हे सगळ्यांनी कॉन्शियसली मेसेज करा. आता पण मी मगाशी डिलीट केलंय, मगाचे 2-3 मेसेज. मी हम्म. काहीतरी विचारलं, हे केलं का, आणि एकाच आलं नाही आलं, लगेच दुसरीने फॉलो केलं, माझंही नाही झालं, लगेच तिसरीने फॉलो केलं, माझंही नाही झालं. अरे पहिली लिहिती ओघवती लिहून टाकते, दुसरीने विचार केला पाहिजे, तिसरीने विचार केला पाहिजे. मग मी डिलीट केलं तिघींचं. अरे मी विचारलं केलं का, नाही केलं काय लिहायची गरज आहे. मग ती लागणच होत जाते. तसं तुम्ही फक्त म्हणायचं मी वॉच अँड ऑब्झर्व आहे बस, ओके. असं सांगत चला मोघम. ठीक आहे, ठीक आहे. आणि मग उद्या लावून बघायचं. हम्म. हम्म. परत मळमळलं तर तुम्ही ठरवायचं की मळमळ ओके का कॉन्स्टिपेशन ओके. ओके. कारण काही वेळेला ते तत्व घेऊन मळमळ होऊ शकत असेल, हा. पण माझं कॉन्स्टिपेशन दूर होतंय तर आय कॅन बिअर मळमळ, मला कॉन्स्टिपेशन वर फरक पाहिजे. येस. बघायचं लावून 1 किंवा 2, काही मरत नाही आपण त्या मळमळीने, असं बरं का. म्हणजे आपण बघायचे कितपत आपल्याला जड जाते. काही याला ओमिटिंग होणार आहे, पण ते क्लिन्झिंग साठी सुद्धा होणार आहे, लक्षात घ्या. येस. जसं जसं ध्यान झाल्यावर
7-7, 8-8 दिवस वॉमिटिंग आणि लूज मोशन्स होतात. मग त्यावेळेला मी नेहमी एक सांगते, तेच तुम्ही बघायचं की मळमळ होतीये, वॉमिटिंग झालंय, लूज मोशन झाले, होत नाही, क्वचित 100त एकाला होतं. तर ओके. त्यावेळेला बघायचं की मला फ्रेश वाटतंय का. हम्म. मग मी दहण्याच्या वेळेला तेच सांगते, भले 8 दिवस तुम्हाला लूज मोशन झालं ना, काही ना ताप पण आला मागच्या वेळेला पिरामिडला जाऊन, मी विचारलं ताप आला पण काय वाटतं, अहो विकनेसच नाही, नेहमीच्या तापासारखं वाटतच नाही, अहो हे एवढा ताप आलाय आणि मला तसलं काही वाटत नाही, म्हणजे क्लिन्झिंग होत आहे. ताप येऊन शरीरातली घाण चालली आहे सगळी, ओमेटिंग येऊन शरीरातली घाण चालली आहे. त्यामुळे इथे सुद्धा तसंच आहे. ओके. त्यामुळे मळमळ जरी होत असेल, मे बी ओमिटिंगला ते येईल, घाण निघून जाईल ना शरीरातली काय असेल ती. मी आता आज मी ठरवलंय की आपण म्हणजे आता धुवून टाकू पूर्ण आणि हा. बघू म्हणजे उद्या सकाळपर्यंत काय हो. वाटतं. काय अजून एक महत्वाचा पॉइंट सुलभा मॅडमनी सांगितलं, आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात म्हणजे सगळ्यात, हे चिकित्सकांनी लक्षात ठेवा की आता मला सुलभा मॅडमना मळमळ झालीये याचा अर्थ काम झालेलं आहे. 5 मिनिटं कलर झाला संपला तर कॉन्स्टिपेशन दूर होणार आहे. म्हणजे त्याचा इफेक्ट 8 दिवस सुद्धा लागू शकतो, कारण जल दिले, आतड्यात पाणी आले, आता आतड्यात फ्लूड झाले, आता मळ सरकणार आहे, याला वेळ लागेल ना 1 किंवा 2 दिवस. मग बरोबर. बघा ना, असं काही नाही आता मी 5 मिनिटं घेतलं तर 8 दिवसांनी तो इफेक्ट सुरू होणार आहे. हम्म. हे तुम्ही बघायचंय काय होतंय माझ्या. म्हणून मी मॅडमला विचारलं की कॉन्स्टिपेशन काय झालं, थोडं त्यांना मूव झालंय, स्मूथ झालंय, मग बंद करूनही बघायचे अजून स्मूथ होतंय का, हे लक्षात घ्यायचंय. हम्म. आणि मग कॉन्स्टिपेशनचं लगेच इफेक्ट जाणवणार नाही, मग कॉन्स्टिपेशन रिलेटेड असू देत नसेल, दुसऱ्या गोष्टी की खूप फ्रेश वाटणार आहे, काम छान होणार आहे, झोप छान येणार आहे, लवकर झोप येणार आहे, अंग दुखायचं कमी, भले गुडघे दुखायचे थांबतील कॉन्स्टिपेशन वर घेऊन. एका तत्वात सगळं काही सुधारणार आहे, लक्षात घ्या. कारण एक तत्व बॅलन्स झालं की दुसरं होणार आहे, दुसरं झालं की तिसरं जाऊन, जसं चक्रांचं तुम्हाला शिकवलंय, मूलाधार, भूमी म्हणजे स्वादिष्टान हिल, स्वादिष्टान मणिपूर, तसंच या तत्वांचं आहे. एक तत्व बॅलन्स झालं, दुसरे तिसरे चौथे सगळं हिल होणार आहे. आणि ते फक्त 2 दिवस रंग घेणे आणि सुद्धा हिल होणार आहे. ओके. असं काही नाही तुम्हाला महिनाभर घ्यायचंय ना 8 दिवस घ्यायचे, तुमची चिकित्सा, तुमचा रोग किती दिवसांचा आहे काय आहे हे. आणि ह्याला पॉइंट ऑफ रिव्हर्सल म्हणायचं, हा या तत्व चिकित्सेत फार महत्वाचा आहे. हम्म. की मी रंग घेते, मी थांबायचंय कधी, हे प्रत्येकाने ऑब्झर्व आणि चिकित्सा देणाऱ्यांनी हे बघितलं पाहिजे. माझा रंग मी कितीदा लावायचाय, कुठं थांबायचंय. एकदा मी तुम्हाला सांगितलं न घेता सुद्धा हिल होता तुम्ही, कारण हे सनातन आहे, ह्याचं सगळं मॅजिक ब्रह्मांडातच भरलेलं आहे. मी जर नुसतं ठरवलं मी आता भूमी पंचतत्व घेते की घाबरून जातं माझं शरीर, माझं शरीर असतात, म्हणजे जसं आपण म्हणतो ना त्या भूतात की या निगेटिव्ह ऊर्जांना साधा अंगारा नेला देवळात जात नाही, किंवा काही जसं बिबट्याला प्रकाश दाखवा तो थांबेल, तसं पण हे तत्व आहे. हम्म. त्यांना लगेच कळतं ना तुम्ही घेणार आहे की झालंच. असे उदाहरण आहेत, म्हणजे ज्या वेळेला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनला जातो त्यावेळेला हे सगळं बघितलेलं आहे. आणि महत्वाचं, चिकित्सकांना तुमच्या पुढे येणारी व्यक्ती तुम्हाला हील करण्यासाठी आली आहे, तुमच्याच तत्वविघाडाची येणार आहे, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. त्यामुळे त्या व्यक्तीला प्रेमाने द्यायचं, म्हणजे ती हील व्हावी असं समजून नाही, निष्कामतेने दिलं पाहिजे. म्हणून या ऊर्जा ग्रुपमध्ये सरकतात. वाटतं तेवढं सोपं नाहीये ग्रुपमध्ये काम करणं, ग्रुप एनर्जीला सांभाळावं लागतं. तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती नाही, त्यामुळे तुम्हाला मी वाटते अशी करते तशी करते, पण मला एनर्जी सायन्स पूर्ण माहितीये. या ऊर्जा, समजा सुलभा मॅडमचं काय तत्व बिघडलंय, त्या ऊर्जा सगळ्यांना सरकतात, त्यामुळं त्या व्यवस्थितच मेसेज झाला पाहिजे. आणि या ज्या काही ऊर्जा आहेत त्या कंट्रोल ठेवण्यासाठी पर्टिक्युलरली आपल्याला काही फॅशननी त्या ग्रुपवर कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. आणि एकट्या सुलभा मॅडम होईल होतील असं मुळीच नाहीये. सुलभा मॅडमनी जरी व्यवस्थित घेतलं, कॉन्स्टिपेशन सुधारलं, जलतत्व व्यवस्थित हे केलं, तर सगळ्या ग्रुप हील होणार आहे. कारण मी तुम्हाला सफरचंदाचं उदाहरण दिलं, क्वांटम एन्टँगलमेंट फेनॉमेनाने
मी एक सफरचंद घेतलं, याला शाई ओतली तर USA चा तुकडा सुद्धा शाई सारखाच सगळा परफॉर्म करणार आहे. भलं तो निळा नको दिसू देत. झाडाची पानं तोडली तरी ते पानं झाडालाच असलेले फोटोग्राफ आलेले. हे क्वांटम एन्टँगलमेंट हे दिसतं तसं नाही आहे विश्व. म्हणून एक हील करणारी आपल्या सगळ्यांना हील करू शकते. म्हणून प्रत्येकाची जबाबदारी की व्यवस्थितच वागणं, म्हणून ते अंडरटेकिंग फॉर्म घेतलेलं आहे. आणि ही अतिशय पॉवरफुल मेथड आहे आणि आता इथून पुढे सगळं हेच चालणार आहे. तुमच्या बाकी सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होणार आहे. आपण जे करतोय वी आर द लीडर्स. आपण जे करतोय मुद्रा, आपण जे करतोय पंचतत्व हेच सगळ्यांवर परिणाम करणार आहे. कारण आता पंचतत्व ब्रह्मांडातली बदलत चाललेली आहे. हम्म. तुम्ही बघताय पाऊस किती होतय, जलतत्व बिघाड ब्रह्मांडातच झालाय. वायू, वादळ, वायूतत्व बिघाडच ब्रह्मांडात चाललाय. हम्म. भूकंप. आता बघा सगळे जनावर काय यायला लागलेत रस्त्यावर, माणसं खायला लागलेत. आता जमिनीतले सुद्धा बाहेर येणार आहेत, लक्षात घ्या. कारण जमीनच चाललीये दाहक 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 लावारच बाहेर येतोय. लावारस ऑलरेडी बाहेर यायला येतोय. लागलेत. लावारस बाहेर येतोय म्हणून समुद्रात स्फोट चाललेत. आता त्या प्राण्यांना काय होणार आहे, खालच्या भूचर आतमध्ये जमीन सगळं बाहेर येणार आहे. सगळे घरात येऊन बसतील. कारण इथपर्यंत आता हे आमच्या सगळे बदल होणार. गावाकडचं मी बघितलं ना, आता मी गावी गेले हा, आठवडाभर, सगळं गाव घाबरतंय, इतके नाग आणि साप बाहेर आले. बघा. म्हणजे हे आता इथे तुम्ही बोललात धन्यवाद सुलभा म्हणून मी. मॅडम. धन्यवाद सुलभा मॅडम, तुम्ही अपडेट देताय. हे सगळं होणार आहे. हा. आणि बायचान्स मॅडम नुसतं ते नाही, निघाला म्हणून. नुसतं ते नाही, कधी न पाहिलेले आजगर एवढे प्रचंडच्या कधी न पाहिलेले विचित्र येणार आहेत बाहेर सगळे. काय करणार आहोत तो आपण, सांगा बरं. मॅडम आमच्या हा, गावातून बिबटे आलेले आहेत. बघा हाय का. हे टाकत हो. चला हो ग्रुपवर. कारण काय हे भीती नाहीये, आपल्याला अवेअर राहायचंय सगळं. हे का होत चाललंय समजून घ्यायचंय, की बिचाऱ्यांना आतमध्ये सगळं म्हणजे तत्व बिघडतंय ना ते सगळं. मग हम्म. आपल्या शरीरात काय होत असेल कल्पना करा ना. मग आपल्या शरीराला कुठले मेडिसिन उपयोगी पडणार आहे, सगळं खड्ड्यात घाला, ते जाळ लावा त्या मेडिसिनला. काय उपयोग नाही होणार आहे. आपल्याला हेच उपयोग पडणार आहे, जे नेचर करा, पृथ्वी तत्व बॅलन्स करा. आणि आपण आपल्या हातातलं बॅलन्स केलं, आपण एकटीने केलं तर आपले 10 लोकांचे भूमितत्व बॅलन्स होणार आहे, त्या ग्रुपला कनेक्टेड राहिलेले. म्हणून चांगलेच घ्यायचे, उगाच फालतू लोक आणायचे नाहीत त्या ग्रुपमध्ये. म्हणून ध्यानीच लोक आणायचे. आणि म्हणून ओमकार ध्यान तरी करा. पहाटे उठायला नाही जमत ना, ओमकार ध्यान करा. हे आपले ध्यान आहे. पहाटेचे केलेले किंवा ओंकार ध्यान केलेले ध्यान. मग हे असतील तर ती प्रोटेक्टिव्ह ऊर्जा किंवा आपलं सामान काहीतरी ऊर्जा लेवल असेल, जे काही आपल्याला होईल, चांगलं आपलं ट्रान्सफर होत राहील. मग या गोष्टी 5 जणींचं जर भूमितत्व बॅलन्स झालं तर त्या पृथ्वीच्या वरच सुद्धा होणार आहे. असं काही नाही की आपल्याला काही होणार नाही, होणार आहे. म्हणून तर आपल्याला हे नैसर्गिक सनातन गोष्टी आपण करून त्या पृथ्वीला सुद्धा आपण हेल करणार आहोत. हम्म. कारण पृथ्वी तत्व आपण कंट्रोल करतोय. इतकं सोपं नाही. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे माझ्यातलं केलंय म्हणजे ब्रह्मांडातलं पण मी केलंय, भले मी एकटी का असं ना. आपल्या 10 जणींनी सामूहिक चेतना ती पेरली जाणार आहे. फक्त ध्यानातूनच कसली पेरली जाणार आहे, अहो यांनी सुद्धा पेरली जाणार आहे. उगाच नाही मी शिकवत बसले. आणि या तुम्ही पिरॅमिडला पंचतत्व पर्यंत सगळ्यांनी शिका. खूप खूप महत्वाचं हे सायन्स आहे आणि इतकं इंटरेस्टिंग आहे. या एका तत्वाने आजार नाही, सगळी दुनिया बदलणार आहे, लक्षात घ्या. सगळी दुनिया, घरातली, किती घराबाहेरची. दिवसाचं आहे? हे शिवसूर्योदय वर्ग आहेत ना, भाग 1, भाग 2, भाग 3, भाग नाही, 4 2 पंचतत्व. दिवसाचा जर. पंचतत्व वेगळं नाही, नाहीये का? आपण भाग 4 आहे तो. आपण पहिला झाल्याशिवाय दुसरा नाही. तर ठीक ओके. आहे. आता हे बघा, असे रंग घ्यायचे तर असाच स्केच पेन आणायचा आहे, लक्झटचाच आणायचा आहे, दुसरा कुठला आणायचा नाहीये. ठीक आहे. लक्झटच्याच ह्यानी आपण चिकित्सा घ्यायची आहे. हम्म. हा माझाच हात आहे. चिकित्सकांनी अशी द्यायची आहे चिकित्सा, ना की ते. कारण काय होतं ना माहिती का, मी तुम्हाला सांगते, मी आता नावं घेणार नाही. मी 1-2 जणांना माझ्या अगदी क्लोज असलेल्यांना तो हात पाठवला की लगेच स्वतःचं ज्ञान वापरून, हो माझं हे, माझं हे उभी आहे का, हे जठर आहे का, हे यकृत आहे का, अगो बाई माझं डायबिटीस आहे, मी यकृतीला पण घेते. असे प्रकार झालेले आहेत.
तुम्हाला असाच रंग स्वतःच्या हातात तुम्ही फोटो काढून ठेवा तुमचे. प्रत्येक वेळेला लावलं पाहिजे असं की नाही, फोटो काढून ठेवा. मी असे माझ्याजवळ फोल्डर ठेवले मोबाईलमध्ये. मी हाच हात पाठवते. मी हाच हात पाठवते. तुम्ही उगाच तो हात पाठवू नका. नको ते डोकं चालवतात लोक. मी एवढं ज्ञान देतेय. तिथे कोणी ज्ञान पण देत नाही तुम्हाला, सरळ लावा म्हणतात. तर हा लगजट पेन आणायचा. चिकित्सकांनी असाच रंग द्यायचा आहे. स्वतःच्या फोल्डरमध्ये ठेवा. नाही तर मग डोकी लढवतात आणि काही पण करतात. तर ते हे सगळं असं मला तुम्हाला सांगायचं आहे. तर आता मी आता जरा ह्यांनी स्विच व्हा. हो, जे मी आता चिकित्सा फक्त मग घेणारे आहेत ना त्यांनी स्विच व्हा. हा आजच्या बोला. दिवस मी आता लावत नाही, उद्या पुन्हा नका लावीन. लाव, चालेल की. म्हणजे मी मी अंदाज आत्ताच. घेते, मी पण माझा अंदाज घेते. म्हणजे मला पण असं हो वाटतं, कारण मी आयुर्वेदिक औषध घेते, त्यामुळे मला हा अंदाज आहे की काही वेळेला हो हो हो. आयुर्वेदिक औषधं घेऊन ते बाहेर पडण्यामुळे जास्त त्रास होतो. हा नाही माझा म्हणून दोन्ही घ्यायचं नाही. हं, सुरुवातीला तुमचे जर लॉंग ट्रीटमेंट चालू असतील ना हं, तर घ्या. पण हा. थोड्याशा काळचा तुमचा परिणाम आहे तर घेऊ नका आयुर्वेदिक औषध. नाही नाही, तर मग आयुर्वेदिक तेच घेत एरवीचा राहा. माझा अनुभव तो नाही आहे. तेच घ्या, मग पंचतत्व घेऊ नका. कारण हं. आपल्याला सवय आहे, मी पंचतत्व घेईल, याकडनं घेईल, त्याकडनं घेईल, त्या काय नाही, मंगल आता मॅडम माझं काय आयुर्वेदिक म्हणतात. औषध चालूच नाहीये. मग तुम्ही पण पंच माझा नाहीये का? सतत आयुर्वेदिक चालूच नाहीये. पण आयुर्वेदात पण ठीक आहे. असंच होतं ना, की काही पण वेळेला शल्भा मॅडम तुम्हाला सांगते, कॉन्स्टिपेशन वर लगेच फरक पडणार आहे तुम्हाला. फार प्रभावी आहे येस, कॉन्स्टिपेशनला. चालेल. ओके. मी ठीक आजच्या आहे. दिवस लावत नाही, हो उद्यापासून पुन्हा लावून बघेन. हो हो चालेल. एक्झॅक्ट तो काय प्रकार आहे मला पण हो नोटीस हो करायचा आहे. बघत राहा. हो. हो, येस, चालेल. ओके, थँक्यू. ओके चला. हो. चालेल, ओके. आणि असं काही नाही की तुम्हाला आता घेतलंच पाहिजे, ते घेतलेलं बास पण झालेलं असणार आहे. ओके, हं? चालेल. ठीक आहे चला. ठीक आहे, ओके, अजून थँक्यू. कोणाला काही विचारायचंय का? तर चिकित्सा घेणाऱ्यांना काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. आणि नाही तर क्विट व्हा. मला मग आता जो कोर्स घेतलाय त्यांना पुढचं सांगायचं. चला, कोण कोण आहे चिकित्सक ते क्विट करा. नलिनी मॅडम क्विट करा. वंदना मॅडम. चिकित्सक जे आहेत त्यांनी थांबा. वंदना निमजे मॅडम क्विट व्हा. स्मिता खेमपावले क्विट व्हा. तुम्हाला कुठून लिंक मिळते? तुम्ही ग्रुप सोडलाय ना हो, स्मिता खेमपावले? तुम्हाला कुठनं लिंक मिळते? स्मिता खेमपावले मॅडम. विद्यामुळे क्विट व्हा. विद्यामुळे मॅडम क्विट व्हा. नाहीच आहेत, मी काढून टाकली. ठीक आहे, अजून कोण आहे का बघा. तर आता चिकित्सकांच्या काय शंका आहेत सांगा मला. चला, एक लक्षात घ्या आता सगळ्यांनी. काल आपलं जे झालं ते टेबल पर्यंत आपण आलेलो आहोत. या टेबल पर्यंत आलेला आहे. हा बघा, हा माझा त्यावेळेचाच मी त्यांना पाठवला होता नोट्स काढून. तर हा जो टेबल आहे ना, आपल्याला आता तुम्ही बर्थ डेट वरनं काढलं, तुम्हाला तत्वाला डॅश मारून लिहिलं, सगळं लिहिलं. आता आता तुम्हाला जलतत्व बिघाड आलाय. प्रायोरिटी काय आहे पहिली? कोणत्या क्रियेमध्ये? मी आता बघा गुगल फॉर्म आज तसाच केलाय. पहिला प्रश्न तोच विचारलाय, म्हणजे पहिली प्रायोरिटी तीच. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की लगेच तो रंग देऊन टाकायचा. मग आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर जलतत्व बिघाड आलंय आपलं. मग पृथ्वी कंट्रोलर द्यायचा आहे, बरोबर? मग पृथ्वी कुठं द्यायचा? तर दोन ऑर्गन आहेत, मूत्राशय आणि वृक्क. मग शिव अंग असतं एक, आणि एक शक्ती अंग असतं. शिव अंग, शक्ती अंग, ते मी तुम्हाला काल लिहून दिले का बघा. तर सुरुवातीला शक्ती अंगावर द्यायचं, आणि शक्ती अंगावर झालं नाही तर शिव अंगावर रंग द्यायचा. हा एक नियम आहे. सुरुवातीला शक्ती ऑर्गनवर द्यायचा, मग शिवर. बरोबर आहे का? उलट असेल हो, तर मला सांगा. अर्चना बरोबर आहे मॅडम. मॅडम. हा बरोबर आहे मॅडम. बरोबर हा. आहे मॅडम. आता दुसरं कुठं द्यायचं? मूत्राशयावर द्यायचंय का किडनीवर द्यायचं? मग दाबून बघायचं. दुसरा नियम. आता मूत्राशयावर ऍक्च्युली पहिला नियम हाच आहे. दुखतंय कुठं तिथे द्यायचा. शिवशक्ती बघूच नका. त्यांनी लिहून दिलं होतं तो, पण तो नाहीये. जिथे दुखतं तिथे दिलं की लवकर उपाय पडतो. मग डाव्या हातावर दुखतंय डाव्या हातावर द्या. उजव्या हातावर दुखतंय उजव्या हातावर द्या. मूत्राशयावर दुखतंय मूत्राशयावर द्या.
किडनीवर दुखतंय, किडनीवर द्या. हे सगळ्यात लवकर इफेक्ट येतो. आणि मग हे जर कळत नसेल तर मग शिव अंग, शक्ती अंग वापर करा. मग शक्तीवर पहिल्यांदा देऊन बघा आणि डाव्या हातावर देऊन बघा. अगदीच नाही झालं तर मग उजव्या हातावर द्या. ठीक आहे, बदलायचं हे. थोडस 1-2 ट्रायल अँड एरर करावे लागतात, पण लगेच नाही करायची. 2-3 दिवस तर घेऊन बघू दे. तर हे झालं. आता मला बघा, जलबिघडाला मला पृथ्वीवर द्यायचंय आणि मूत्राशय किंवा किडनीवर द्यायचंय. तर बघा, आता हे हात आहेत 2, लेफ्ट हँड आणि राईट हँड. हे फोटो तुम्हाला देणार आहे. तर आधी तुम्ही सगळे तुमचं आणि तुमच्या घरातल्या कोणाला द्यायचे ते फॉर्म लिहा. मग जे लिहितील त्यांना हा हात देईल मी. आता हा हात लेफ्ट हँड आहे. मग लेफ्ट हँडवर पिवळा रंग आपण या 2 ठिकाणी देऊ शकतो. आणि राईट हँडला पण दोन्हीकडे देऊ शकतो. कारण किडनी आणि मूत्राशय दोन्ही आपले दोन्ही हातावर आहेत. सम आहेत ना सगळ्या भागामध्ये. आणि इथे नावं दिली आहेत बघा. पण ही नावं गेली की लोक डोकं खातील. स्वतःचं ज्ञान वापरतील. म्हणून हे कोणालाच देऊ नका. तर हा पिवळा अंग काय आहे? जलतत्वाचा बिघाड आहे बघा. आणि हा काय केलंय? गुर्दा. गुर्दा म्हणजे किडनी. इथे लिहिलंय किडनीवर द्यायचंय का? किडनीवर द्यायचंय का युरिनरी ब्लॅडरवर द्यायचंय ते बघा. मग इथे दुखत असेल तर इथे द्या. इथे दुखत असेल तर इथे द्या. नाही तर मग शिव अंग, शक्ती अंग बघून द्या. मग आता लेफ्ट हँडवर द्या आधी. लेफ्ट हँडवर नाही झालं तर राईट हँडवर द्या. काही ऑर्गन फक्त राईट हँडवर आहे. जसं की आता बघा, हे आकाश तत्वाचं जे हे जे आहे यकृत, पित्ताशय, गॉल ब्लॅडर हे इथेच आहे फक्त. आणि लेफ्ट हँडवर नाही येते. लेफ्ट हँडवर ब्राऊन रंगच नाहीये. तर हा महत्वाचे ब्राऊन रंगाच्या जागा लक्षात ठेवा. इमर्जन्सी तुम्ही स्वतः नेहमी तुमच्या पर्समध्ये ब्राऊन पेन जवळ ठेवा. हे ब्राऊन पेन म्हणजे आकाश तत्व आहे. आणि आपण कुठेही जातो, काही वेळेला आपल्याला ऍक्सिडेंटची भीती असते, काही वेळेला होतो, काही वेळेला पडतो. तर त्यावेळेला त्वरित हा आकाश कलर घ्यायचा. आपण जिथे जिथे जातो की नाही, शाळांमध्ये किंवा कुठे, मी नेहमी सांगते, पिरामिडमध्ये आलेल्यावर काही लोकांना मी हे सांगत असते. तर हा इमर्जन्सी नेहमी कोणीही वापरू शकतो. हॉस्पिटलमध्ये पण आपण जाऊन देऊ शकतो. पॅरालिसिसचा अटॅक आला कोणाला, हार्ट अटॅक आला, त्यांनी त्वरित इथे कुठं दाबतंय बघायचं, इथे दुखतंय का, इथे लगेच घ्यायचं. आणि सेफर साईड प्रवासाला निघताना घेत चला हा. कारण हा वायुतत्व बिघाडेल. प्रवासात वायुतत्वानेच ऍक्सिडेंट होतात. म्हणून मग काय करायचं, आपण सेफर साईड आपल्या कुठं दुखतं, आणि हा उजव्याच हातावर आहे, डाव्या हातावर नाहीये. त्यामुळे हे 2 जागा लक्षात ठेवा. ब्राऊन कलर सतत ठेवा स्वतःजवळ. आणि मग इथे दुखत असेल तर इथे घ्या. आता हा कुठला आहे गोल? तर बघा, हा लिव्हरवर आहे. लिव्हरचा आहे, यकृतचा आहे. म्हणजे डायबिटीस ठीक होणार आहे असं काही नाहीये बरं का. त्यामुळे तसलं काही डोकं चालवू नका इथे. मग आता हा कुठला आहे बघा, हा पित्ताशय, गॉल ब्लॅडर. मग आता तुम्हाला सांगते, हा आपला स्पिरिच्युअल सुद्धा आकाश तत्व स्पिरिच्युअल. झोप येत नसलं तरी घेऊन बघा. प्रयोग करून बघा या ब्राऊन रंगाशी. बाकी कुठल्या रंगाशी खेळू नका. पण जास्तही घेऊन उपयोग नाही. मग तुम्हाला गुद्दावर घ्यायचं, पित्ताशयावर घ्यायचं प्रवासाला, काय यकृतावर घ्यायचं? शिव ऑर्गन बघा, शक्ती ऑर्गन बघा. तुम्हाला कुठं बरं वाटतंय तिथे घ्या. इथे लावून बघा, इथे लावून बघा. तर हे करून तुम्ही वायुतत्व नेहमी कंट्रोल करू शकता. आणि 90% रोग वायुतत्वाच्या कंट्रोलने झालेले आहेत. त्यामुळे हा जनरली वर्क होतो. करून बघायचंय तुम्ही राईट हँडला. तर हे महत्वाचं. आता तुम्हाला कलर मिळालेला आहे, शेप वेगळे वेगळे आहेत. मग कुठं द्यायचंय ते कळलंय. आता इथे बघा, वायुतत्व तुम्ही ज्या वेळेला घेता, पृथ्वीला कंट्रोल करते वायू, हिरवा रंग. मग हिरवा रंग कुठं कुठं द्यायचंय? आमाशय, स्टमक वर झाला हा. आणि लेफ्ट हँडवर कुठं कुठं झालं बघा, लेफ्ट हँडवर इथे झाला आमाशय, स्टमक इथे आहे. दोन्ही हातावर आहे ना स्टमक, दोन्हीकडे आहे. काही डोकं चालवायची गरज नाहीये. मोबाईलमध्ये एक फोल्डर करा पंचतत्वचं, त्यात ते टेबल ठेवा, व्हिडिओ स्क्रीनशॉट काढून, आणि हे पण तुम्हाला दिल्यावर ठेवा. मग हे आमाशय, स्टमक. मग दोन्हीकडे मधले अंगठ्याच्या बोटी. पण हे लावताना तुम्ही चेक करताना बघत चला. कुठेही लावतात लोक, इथे लावतात किंवा हा असा बदाडा काढून ठेवतात किंवा कोणी अंगठ्याखाली काढतं. तुम्ही बघा ना, इथे या लाईनच्या तिथे येतो, असा येतो. इथे असं आहे लेफ्ट हँडला, राईट हँडला पण तसाच आहे. त्यामुळे आपण चित्रात बघून बघून बघायचं बरोबर काढलंय का नाही. आता बघा, हा छोटा आहे पण इकडचा किती मोठा आहे बघा.
मग आता हे जे आहे आमाशय म्हणा, स्टमक म्हणा, आणि हा काय आहे हिरवा रंग? हा बघा प्लीहा आहे, प्लीहा. प्लीहाला मोठा काढलाय आणि या लाईन वरनं काढलाय. ही जी मधली लाईन आहे हा जो सगळा आहे त्याच्यापेक्षा मोठा काढलाय. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा पण यू शेप आपण सांगतो, पण तसा नाही येतो बघा तुम्ही. हे बघा कसे आहेत. आणि हा पण खाली गेलाय. आणि ही निळी लाईन जर काढली स्पाईनची तर ती पूर्ण अशी आहे. आणि जिथे जिथे स्पाईनला दुखतं ना, मान बेन, तिथे दाबलं तरी आपलं दुखणं थांबतं बरं का. ते पुढे पुढे थांबेल, सांगेल मी नंतर. अनुभव घ्यायचा तुम्ही स्वतः. आणि हे मस्तिष्क आहे, ब्रेन आहे. ब्रेनला जरी दुखत असेल तर अंगठा दाबा, डावा उजवा दोन्हीकडे. आणि ही सगळी स्पाईन आहे. आता स्पाईनला आता जसं जसं हे खाली 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 मणके येतात, हळूहळू प्रेशर देऊन तुम्ही तुमचं दुखणं थांबवू शकता. दाबबिंदू पण खूप प्रभावी आहे. तर आता कोणाला काही शंका आहे सांगा मला. झालं, मग हेच सगळं महत्वाचं आहे. बाकीच्या चर्चा मी केल्या. सगळ्यात महत्वाचं पॉइंट ऑफ रिव्हर्सल आपल्याला कळला पाहिजे. किती त्यांनी रंग घ्यायचा, 1 दिवस घ्यायचा का 2 दिवस घ्यायचा. जरा काही दुखायला लागला, आता जसं सुलभा मॅडम मळमळ म्हणतात, ते मळमळ पॉइंट ऑफ रिव्हर्सलचंही असू शकतं. झालं काम घेऊन. कारण त्यांना आज कॉन्स्टिपेशन कमी आलेलं आहे, एका दिवसात एका रात्रीत घेऊन. त्यामुळे कामही झालेले. मग असं काहीतरी मळमळणं होतं, अनइझीनेस होतो, मुंग्या येतात, दुखतं. हे पॉइंट ऑफ रिव्हर्सल असू शकतं. आणि तुम्हाला स्वतःला घ्यायचे, तुम्ही या वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता दुसऱ्यांकडनं, असं काही नाहीये. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही आधी शिका ना. तुम्ही आधी शिका, तुम्ही परफेक्ट व्हा. तुमच्यापासून प्रयोग सुरू करा. चला, काय विचारायचंय का नाही तर माझं झालं आता. तुम्हाला काय विचारायचंय? काही मॅडम शंका आहे? हा. मॅडम एक मध्ये एक जणांचे हे आले होते, रात्री झोप येत नाही. तर रात्री जर झोप येत नसेल तर ती कोणत्या वेळेला झोप मोड होती ती वेळ बघायची का? नाही, रात्री झोप नाही म्हणजे जलतत्व बिघाडे. कोणाला म्हणजे म्हणजे उशिरा झोप लागते किंवा कोणाला मध्यरात्री जाग येते? जलतत्व बिघाडे, जलतत्व. ओके ओके. तर आहे ना, व्हिडिओ बघायचे बरं का सगळ्यांनी. यांचे व्हिडिओ आहेत, केसेस आहेत, त्यातून शिकायचं. तर व्हिडिओ खूप सुंदर गुरुजींचे आहेत, त्यातून तुम्ही शिकत चला. आता जसं नाभी सेटिंगचं अमृता मॅडम आम्ही केलेत नाभी सेटिंग. आणि त्या सुलक्षणा मॅडमची केली, केवढं फरक पडला, केवढं शिफ्टिंग झालं. तर तुम्हाला सारखं तुम्ही आजारी आहात तर नाभी बॅलन्स करा. नाभी बॅलन्स कशी करायची तुम्हाला सांगते. सरळ झोपायचं, 2 पाय असे ठेवायचे, एवढं अंतर ठेवायचंय साधारण. ते कसं ठेवायचंय बघा, अंतर फार महत्वाचं आहे. आणि मग बेंबीत दोरा घेऊन उजव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत दोरा मोजायचा. तेवढाच दोरा डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत गेला पाहिजे. कमी जास्त झाला तर नाभी शिफ्ट झाली. मग नाभी तुमची घरच्या घरात तुम्ही दुरुस्त करू शकता नवऱ्याला सांगून. तुम्ही पण करू शकता. चोळायचंय कुठं, काय करायचंय ते बघा, आपण काढलेत व्हिडिओ. कोणीतरी ते टाका जुन्या लोकांनी. आणि खूप सोपं आहे नाभी सेट करणं. पण त्याच्यामध्ये काळजी घ्या, एका वेळेला खूप मसाज नका करू त्या गोट्याखाली. थोडं थोडं करा. तर नाभी सेट झाली की सगळं थांबणार आहे, दुखणं खोकणं. अजून काही शंका आहे? सगळ्यात प्रायोरिटी, 0 नंबरची प्रायोरिटी नाभीला आहे. सगळ्यात आपण जर म्हंटल ना, कोणाचं दुखणं खुपणं काय, मला हे होतं मला ते होतं, पहिल्यांदा नाभी. नाभी जर सेट नसेल तर मग काय म्हणजे काहीच कुठले नाही होणार उपयोग. काय उपयोग होणार नाही दगड, कारण धरणच तिथे जागेवर नाहीये. नाभी पूर्ण शरीराचा आत्मा आहे. 72,000 नाड्या त्या नाभीवर आहेत. म्हणून तुम्हाला मी एक शिकवलं होतं की तूप सोडत चला, तेल हं. सोडत चला चक्रा ध्यानात. आणि हळुवारपणे त्याला असं करायचं, नाभीच्या कडेने चोळा किंवा असं असं चारी बाजूनी चोळा. नाभी जागेवर नसेल तर दगड काही करून उपयोग होणार नाही. कारण बघा ना तुम्ही, साधं लॉजिक आहे. आपल्याला आईपासून पोषणही त्या नाभीतनं मिळालंय आणि तीच जागेवर नाही तर काय उपयोग होणार आहे. बरोबर. मग तिथे गेल्यावर पहिल्यांदा आम्ही नाभे सेट करतो ना. अजून काही शंका? मॅडम मला एक शंका आहे. हम्म. ते पंचतत्वाची चिकित्सा दिल्यानंतर जर त्यांनी रंग लावला
आणि आता एक्झाम्पल थायरॉइड आहे त्यांना. तर ते थायरॉइडची त्यांनी टेस्ट केल्यावरच त्यांना कळेल ना, ब्लड टेस्ट करावी लागेल राईट त्यांना आधी. मगच कळेल की आपल्या रंगाचा काय इफेक्ट केलाय. बरोबर आहे, पण थायरॉइडचे काही लक्षण असतात ना, ती विचारायची की तुम्हाला थायरॉइड आहे का म्हणायचं. एक तर आता रोग आहे म्हणायचंच नाही, काही पण येऊ देत रिपोर्ट. मी तुम्हाला सांगितलं 300 का साखर येईना, डायबिटीस म्हणू नका. थायरॉइडचं काही झालं तरी थायरॉइड म्हणू नका. लक्षण आहे का? मग लक्षण काय असतात थायरॉइडची? सारखी भूक लागते, गळून जातो, एनर्जी लेवल कमी असते, केस खूप गळतात, व्हॉट एव्हर काय. त्यांना विचारायचं तुम्हाला काय त्रास होतोय का? त्रास नाही होत तर कशाला काय घ्यायचं? मग येतात ना, केस गळायला सुद्धा चिकित्सा घ्यायला येतात आणि वजन कमी करायला पण येतात. काय उपयोग आहे त्यासला? बरं. मग आता पुढचा प्रश्न की थायरॉइड आहे. मग थायरॉइडला 3 महिने गोळ्या बदल केल्यावर रिपोर्ट नॉर्मल येतो. मग थायरॉइडला 3 महिने घ्या म्हणायचं तुम्ही रंग, 1 महिना तरी घ्या. पण त्या रंगाने काही त्रास वाढला नाही पाहिजे ना. हं. किती दिवसाचा थायरॉइड आहे? 6 महिन्याचा असेल तर एका दिवसातही तो बरा होणार आहे रंग घेऊन. चार मॅडम मला विचार वर्ष हा. आणि मग समजा एका दिवसात थायरॉइड बरा होणार आहे 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, तर मग एका आठवडा घेऊन ते तत्व अजून बिघडणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. माझं जलतत्व बिघाड आहे म्हणजे मला कमी पडते. मी जर ते कंट्रोल केलं, वाढवलं आणि मी घेतच बसले रंग, तर माझा जल बाउन्स मारणार आहे. दुसऱ्या रंगाला सुद्धा तो ह्याच्यात नेणार आहे, बिघडून टाकणार आहे. त्यामुळे खेळायचं नाहीये रंगांशी. हा घेऊन बघून ते घेऊन बघू असं नाही करायचं. बोला अजून. मॅडम मला विचारायचं म्हणून होतं. धीमे धीमे करा ना. जसं आता सुलभा मॅडम म्हटले मी थांबते, बघा ना, थांबून बघा. हा, बोला. माझ्या मुलीसाठी घ्यायचंय मला, तर तिला डायबिटीस आहे. आधी तुम्ही तर मॅडम तुमच्यावर करा. बर बर, ठीक आहे ठीक तुम्ही आता चिकित्सक बनणार आहे ना, तुम्ही आधी तुमच्यापासून सुरुवात करायची, मग ठीक आहे मुलीला द्या. ठीक आहे. आणि डायबेटीस, थायरॉइड हे दीर्घकालीन आजार आहेत ना, त्याला मग तुम्ही बघा 8 दिवसांनी शुगर करून बघा. डायबेटीसला लगेच शुगर मध्ये फरक येणार आहे. काय करायचं डायबेटीसला? त्यांना सांगायचे आपण कडे करायचे. म्हणजे काय म्हणायचे अर्चना मॅडम, बोला तुम्ही. नाही, चुकून झालं मॅडम कडे. आपण कसे करायचे ते त्यांना सांगायचं. नाभी कशी सेट करायची मॅडमने विचारले ना, इथे आपण ऑनलाईन ट्रीटमेंट देणार आहोत, मग नाभी सेट ते कशी व्हिडिओ करायची आहेत. हे त्यांना बघा, सांगायचं. त्या आचार्यांचे व्हिडिओ आहेत, त्या लोकांचे व्हिडिओ आहेत, आपले व्हिडिओ आहेत, तुम्ही बघत चला. आणि तुम्हाला वाटतं ते तुम्ही घ्या वेबसाईट वाल्यांकडनं, तसं काही नाहीये. मी तुम्हाला आधीच दिली वेबसाईट. तर ते मला काय म्हणायचंय, डायबिटीसला शुगर लगेच बदलणार आहे. मग काय करायचं, आता शुगर चेक करून घ्या, घरात असतं ते. शुगर चेक करून घ्या, 1 2 3 दिवस लावून बघा लगेच शुगर मध्ये फरक येतोय का बघा. आणि ग्रुपला सांगा. थायरॉइड सारखं नाहीये डायबिटीसचं. आता डायबिटीस हे पृथ्वी तत्व गोड म्हणून पृथ्वी तत्व कंट्रोल करायचं असं काही नाहीये. ते डायबिटीस होण्याची कारण वेगळ्या तत्व बिघाडामुळे झालेली आहेत, ते काढायचं. अजून काही शंका आहे? मॅडम पॅरालिसिस वर पण होतो का उपयोग? हा, पॅरालिसिस वर पण उपयोग हो, होतो का? होतो की. हो, अहो, न चालणारी लोक चालत जातात पंचतत्व घेतलं की. ज्यांना काही ऍक्सिडेंट झालाय, ज्यांना काही पॅरालिसिस नाही, वर्क होत नाही, त्यांना घरचे घेऊन येतात, त्यांना रंग दिला की ते चालत जातात. इतकं हे टॉप मोस्ट आहे, सुंदर आहे. होतो, पॅरालिसिस वरही उपयोग होतो. आणि याला एका केसांचं. शिबिरात झालं होतं ना मॅडम? हा, तुम्ही एका शिबिरला गेला होता, तिथं हो, झालं होतं ना. एक जण हो. एक 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 बोला. व्यक्ती तर एक म्हातारे आजोबा यायलाच तयार नव्हते. आणि मग मी फोन केला, त्या बाईला पटवून सांगितलं. मग माझं शिक्षण वगैरे सांगितलं, मग ते आले. घरातले बळजबरी घेऊन आले, जाताना चालत गेले. तेच. चांगले करून पाहिलं कळेल म्हणजे मग काय काय करायचं हो, ते. पण याच्यात सगळ्यात महत्वाचं दृढ निश्चय. घेणाऱ्याचा, देणाऱ्याचा नाही. देणाऱ्याने काहीच टाकायचं नाही अफर्मेशन त्यात.
तुम्ही जर घरातल्यांना द्यायला लागला तर बरं होऊ देत म्हटलं तर सगळं तो रोग तुम्ही घेऊन बसणार आहे. माझं असंच झालंय हो, काय सांगू तुम्हाला. मी काही सगळे रोग घेऊन नाही बसले, पण मी देणाऱ्यांना जे जे म्हटलं ना मला नाही होत ते मला व्हायला लागलं. झलका दाखवले त्यांनी, मला ते लगेच लक्षात यायला लागलं. मी इन्व्हॉल्वमेंट ठेवली ना. ती काही इतकी सोपी आहे का पाण्यात पडून पोहायचं नाही म्हणजे ओलं व्हायचं नाही. ते तुम्ही इन्व्हॉल्व होऊ नका. माझ्या घरची आहे आणि मी छान ओके. करेल ओके. तसलं काही नाही. फक्त आपण एक तिचं माध्यम आहे, तिच्या मनात काय असेल होईल म्हणून देऊन टाकायचं. नाही माझं बरोबर येऊ देत, माझा फरक पडू देत, माझा चांगला अनुभव येऊ देत त्या व्यक्तीचा, असलं केलं करू नका. सावधगिरी बाळगा. ओके. म्हणूनच गुरुजी म्हणतात स्वतःला सुधारण्यासाठी हे नाहीये, कारण तुम्ही दुसऱ्यांना देऊनच हील होणार आहात. हे पण लक्षात घ्या. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. दुसऱ्यांसाठी केलं तर स्वतः हील होणार. तुमच्या पुढे तीच व्यक्ती येणार आहे, ती हील झाली की तुम्ही हील होणार आहे. मी सांगितलं मिरर इमेजेस आहेत त्या. त्यामुळे तुमच्या बरोबर. पुढे तीच व्यक्ती येणार आहे. तुम्ही तुमचं तत्व बिघाड काढून ठेवा आणि काय होतंय बघा. आणि ती आली की सगळी रांगच ती लागते. बरं. खूप खूप शिकायला मिळतं या कोर्स मधनं, खूप शिकायला मिळतं. अर्थात शिकलं तर, नाही तर काय. हा मॅडम, बरोबर आहे. मला विचारायचं होतं आणि ते मग काय. सगळ्या ग्रुपकडे सुद्धा तेच यायला लागतं. समजा पृथ्वी तत्व कोणाकडं आलं ना की सगळे आपल्याला पृथ्वी तत्व बिघडवालेच मिळतात. हे पण आहे, त्या महिन्यात तेच येते. हे पण बरोबर. शिकायला म्हणून ग्रुप एनर्जी काय ते इथे कळत. ओके. म्हणून सगळ्यांना कंट्रोल ठेवावं लागतं. लक्षात घ्या. एकीचं तत्व बिघडलं की दुसरीचं बिघडणार आहे. एकीचं हिल झालं की दुसरीचं हिल होणार आहे. असं पण मॅजिक होतं. बरोबर आहे. अजून काही शंका? हा मला आणि विचारायचं. विचारा. मॅडम, काल तुम्ही क्रिया सांगितल्या होत्या प्रत्येका तत्वाच्या, तर मला त्या अग्नी आणि जलचं काय हे नाही राहील नाही, समजलं. अग्नीचं काही नाहीये. आता मला पण नाही कळलं हो. मी तरी काय तुम्हाला ते सगळं माझं ज्ञान सांगितलं भरपूर. आता मला सुद्धा वॉच अँड ऑब्झर्व व्हिडिओ बघायला लागतील, प्रॅक्टिकली घ्यावे लागतील. ते जे आहे ना, ते बघा. रात्रीचं म्हणजे जल आहे, झोपलेला असताना म्हणजे पृथ्वी तत्व बिघाडे, बसलेला असताना दुखते म्हणजे पृथ्वी तत्व आहे, चालताना म्हणजे वायू आहे, हा. उभं राहते म्हणजे आकाश आहे. मला अग्नीचं नाही समजलं. अच्छा, ठीक आहे. ते व्हिडिओ बघा उलट तुम्ही. मग आम्ही काय करायचो मागं, दीपाली मॅडम शिकले, खूप आम्ही डिस्कशन छान करायचो. अर्चना मॅडम, अमृता मॅडम, मी आणि दीपाली मॅडम एकमेकींना दिलं पाहिजे एखादा पॉईंट समजला तर. मग ते व्हिडिओ बघणं शक्य असतं का सगळ्यांनी? म्हणून तुम्ही बघत राहा ना व्हिडिओ. एकदा त्याचा कोणाचा तरी व्हिडिओ टाकून द्यावं, एक कोणीतरी त्या युट्यूबला सबस्क्राईब करा. त्यांचे व्हिडिओ खूप सुंदर असतात. आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काही कन्क्लुजन मिळालं तुम्ही ग्रुपला सांगत चला. आम्ही असं करत करत ते पॉईंट काढलेत. काय 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 ठीक. काय बरेचसे मीच काढलेले आहेत. चालेल. कारण हे कसं आहे, हे प्रॅक्टिकल ज्ञान आहे. थेरॉटिकल कमी पण अनुभवातनं जास्त आहे. अनुभवातनं मग म्हटलं ना, आलेली व्यक्ती तत्व न घेताही जायला लागते. आणि मग ते आलेल्या व्यक्तीला विचारतात, बाई तू नवऱ्याशी काय भांडते ग, तू नवऱ्याला काय म्हणते ग, असेही प्रश्न असतात. हे प्रश्न तर जाऊ देत बाजूलाच. आलेली व्यक्ती एखादी काही सांगायला लागते ना, मग ते मनीषबाई म्हणतात, तुम्ही नवऱ्याला काय म्हणता हो, तुम्हाला नवऱ्याबद्दल काय तक्रार येत. त्याच सगळ्यात तिथे बिघाड घेऊन आलेली असते. ते आपण जे नवऱ्याला म्हणतो ना, ते आपल्यातच असतं ना, आपणच आपलं बिघडून टाकतोय. खूप लक्षात ठेवा. नवरा एक उदाहरण झालं, त्याच्यात सगळे टिंब टिंब टिंब. आणि मग आणि हे पण शिकायला मिळालं. मग ते म्हणतात, तुम्ही नवऱ्याला म्हणणं बंद करा, तुम्ही बरं होणार जा. काही वेळेला म्हणतात, तुम्ही डोकं कुठं करून झोपता, इकडं झोपा जा, काहीच रंग घ्यायची गरज नाही. बरोबर आहे ना, कारण घरातले कोपरे म्हणजेच रंग आहेत आणि तत्व आहेत. इतक्या सोप्या गोष्टी आपल्याला कळतात तिथे. मुलांशी कसं वागताय, मुलांना काय म्हणता. काही व्यक्ती खूप आत्मप्रौढी असतात बघा, म्हणजे सगळं स्वतःच सगळं चांगलंच सांगत असायचं. त्यांचं ते तत्व बिघाडच झालेलं असतं. या सगळ्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तत्व बिघाडाचे. शेवटी स्वभावाचे गुणविशेष दिलेत ना त्या टेबलमध्ये, ते बघा ना. आपण धैर्यवान आहोत, तो सुद्धा तत्व बिघाडच करणार आहे जास्त. नको तिथे आपण डेअरिंग करतो, कशाचीच भीती वाटत नाही, तत्व बिघाड होणारच आहे की, भलं गुण चांगला असला तरी.
तिथे गुण बघा, चंचलता, स्थिरता, धैर्यता, भीती, डोर, कायर. काही मुलं छोटी छोटी भिणारी असतात, त्याला लगेच ते सांगतात की झालं तत्व बॅलन्स. म्हणजे या गुणांचे प्रश्न सुद्धा अनुभवायचे असतात. प्रश्न विचारताना ती व्यक्ती कशी सांगते, जसं आता मी ते बाराक्षर शिकतीये ना, बाराक्षरचं तर बघा ना, आता ते वर्षभर घेणार आहेत. मग त्या मॅडम तर नेहमी हेच सांगतात, तुम्ही प्रश्न विचारताना ती व्यक्ती कशी बोलते त्यावरच सगळं तिचा कुठला क्षार खराब झालाय ते कळत. तुम्ही थोड्या गोळ्या घेऊन झाल्या, ती व्यक्ती कशी सांगते त्यातच तिचं सगळं कळतं. कोणी काय म्हणतं मला फरकच पडला नाही, कोणी काय म्हटलं मला फरकच पडत नाही, पण आता थोडी झोप चांगली लागते आणि थोडी सर्दी कमी झाली, म्हणजे ही व्यक्ती किती निगेटिव्ह आहे. मग तिचा कुठला क्षार बिघडलाय? बाराक्षर तर ह्याच्यापेक्षा सुंदर आहे माहिती का, पंचतत्वपेक्षा बाराक्षर. सगळ्या लहानपणापासून तिथे पण जन्म, तिथे पण आपल्याला पांघरून घ्यायला आवडतं का नाही, तिथून आपले क्षार बिघडतात. आपल्याला बाहेर जायला आवडतं का नाही, आपल्याला आंघोळ कधी करायला आवडते, हितनं सगळे क्षार ठरत जातात. म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टींवर किती मोठ्या मोठ्या गोष्टी अवलंबून आहेत आपल्या. मग नवऱ्याला आंघोळ करायला लगेच आवडती, बायकोला आवडत नाही, म्हणजे दोघांचे बेसिक क्षारच बिघडलेले असतात काही ना काही. नवऱ्याला बाहेर जायला आवडतं, बायकोला आवडतच नाही. नवरा पांघरून घेतो, बायको पांघरूनच घेत नाही. बघा तुम्ही काय करता. गरम होतंय का थंड होतंय हे आपण समजू शकतो, पण पांघरुणाचं काय हो, आणि आंघोळीचं काय हो? आता आंघोळीनंतर त्रास होतो का, तर आंघोळीनंतर त्रास होत असेल तर वायुतत्व बिघाडे, जलतत्व बिघाडे आहे तिथे. जेवल्यावर होत असेल तर पृथ्वी तत्व बिघाडे. अजून काही शंका आहेत का? चला मग ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. जरा स्क्रीनशॉट घेता का सविता मॅडम, ग्रुपवर टाका, चिकित्सक ग्रुपच्या, कोण आहे कोण केस नाही. केस 13 जण गळतीला आहेत. पण होतो ना? हा, केस गळतीला पण होईल ना? हो, केस गळतीला त्या अंजली मॅडम तर झालंय बाबा, तुम्ही ओके. करून बघा. ओके. ठीक आहे, चला, गुड नाईट सगळ्यांना. धन्यवाद. गुड नाईट. स्क्रीनशॉट घेतल्या का सविता मॅडम? घेतला घेतला मॅडम. हा ठीक आहे, चला, ओके, धन्यवाद. धन्यवाद मॅडम.